भाऊ बहिणीचं लफडं गावभर वाजलं डबडं. ही स्टोरी आपण लावलेली होती. एपिसोड क्रमांक 56. या स्टोरीचा स्टोरी पुन्हा बनवत आहोत. ह्या स्टोरीचं आपण नाव दिले मृत्यू महिलेचे भूत चमचम मूत. आता काय आहे हा प्रकार बघायचा आहे नेमका, म्हणजे नेमकं बघायचं आहे आपल्याला. बुलढाण्याचा बिहार झालाय का, बीडचा बिहार झालाय का, आणि बऱ्हामपूरचा पण बिहार झालाय का, म्हणजे बी अक्षराहून जे येणारे शहर आहे ते जिल्हे यांचा बिहार झालाय का, काय आहे हे प्रकरण नेमकं सविस्तर बघू या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चुलत भावाशी असलेल्या शारीरिक संबंध अनैतिक संबंधामुळे पोटच्या मुलीला बापानं संपवलं. काही दिवसापूर्वी अशी बातमी वर्तमानपत्रे तसेच विविध प्रसारमाध्यमातून आपल्यासमोर प्रसारित झाली होती. आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या बाउंड्रीवर म्हणजे सीमेलगतचा जो भाग आहे बऱ्हामपूर जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यात इथं हा घडलेला क्राईम होता. तर तिथं जळगाव जामोद या गावात राजोरा परिसरात एक मूर्ख नसलेले एक प्रेत आढळलं होतं. एक आणि काही अंतरावर त्या कवटी आढळली होती. या गुन्ह्याखाली मध्य प्रदेशमध्ये तपास केल्यानंतर अंगनार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावातून एक वडील आणि एका भावाला अटक करण्यात आली होती अशी बातमी आपण पण आपल्या युट्यूब चॅनलला लावलेली होती आणि चौकड आलेली होती. प्रत्येक वर्तमानपत्रात तसे इलेक्ट्रॉनिक माध्यम सगळ्याच माध्यमात बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. 26 एप्रिल 2026 रोजी राजोरा धरण सोनगाव येथे जळालेल्या महिलेचा मृतदेह आढळला. त्याच्यानंतर 9 मेला त्यांना लीड मिळाली. 1 मेला बापूराव कळंबेकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, माझी मुलगी घरातून निघून गेली. त्या आधारावर पोलीसवाल्यांनी बुलढाणा पोलीस, जळगाव जामोद पोलीस तिथं गेले. तिथून जाऊन बापूराव कळंबेकर व त्यांचा मुलगाला उचललं, खंगनार पोलीस स्टेशनला आणलं, तिथून आणलं, तिथून अटक केलं आणि त्यांच्याकडून गुन्हा ओढून घेतला म्हणा की काय. आता गुन्हाच ओढून म्हणल्या जाईल, कारण की यांनी मारून कुटून हाणून मारून आमच्यात एक म्हणे हारून मारून मुसलमान केले, म्हणजे असा हा प्रकार प्रतापित झालाय. अशा बातम्या फक्त बिहार, यूपी ह्या राज्यातच तुम्हाला ऐकायला भेटले असं की हाणून मारून मुसलमान करण्यात आले, म्हणजे गुन्ह्यात नसणाऱ्यांना पण मारायचं, कुटायचं, काटायचं. त्याच्यानंतर त्यांच्याकडून नसलेल्या गुन्ह्यावर किंवा कोऱ्या कागदावर सह्या करून घ्यायच्या आणि त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा आणि आपण तपास केलाय असं दाखवायचं. असाच हा प्रकार इथं झालेला आहे. कारण की 28 मे, आत्ताची जी 28 मे तारीख उजाडल्यानंतर शिवानी कळंबेकर आणि तिचा प्रियकर अरुण कळंबेकर हे दोघं जण सकाळी सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान खंगनार पोलीस स्टेशनला हजर झाली आणि सांगितलं की महिला तिथे गेली. पोलीस निरीक्षकाच्या समोर उभी राहिली आणि सांगते की माझ्या वडील आणि माझ्या भावाला माझ्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये बुलढाणा पोलिसांनी, जळगाव जामोद पोलिसांनी अटक केली. तर मी जिवंत आहे. मी माझ्या घरून पळून येईन नाशिकला. माझा तिचा जो चुलत भाऊ आहे, तिचा जो प्रियकर आहे, त्याच्यासोबत ती राहत होती आणि हिचं लग्न तुम्हाला सांगितले अमरावतीमध्ये दिलेलं होतं. आता ही तिथं हजर झाल्यानंतर पोलीसवाल्यांचं पण खोपडी हल्ली की नेमकी इच्छा मूर्तीच्या अटक करण्यात आलेला आणि ते आपल्या समोर जिवंत आहे. आता हे नाकारू शकत नाही, कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी खंगनार पोलीसवाल्यांनी जळगाव जामोद पोलीसवाल्यांना सांगितलं की ती ज्या मुलीच्या हत्यामध्ये तुम्ही ज्या नाट्य केले ती मुलगी इथं पोलीस स्टेशनला हजर झालेली. त्यांनी पण पोलीसवाल्यांनी सांगितलं आम्हाला तिचं व्हेरीफाय करायचंय आणि तिला पण म्हणावं इथं ये. ती मुलगी आणि तिचा प्रियकर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला पुन्हा हजर झाली. त्याच्यानंतर पोलीसवाल्यांनी तिचं ब्लड सॅम्पल घेतलं, सगळं टेस्ट करण्यासाठी आधार व्हेरीफाय केलं, पण तीच होती ना. आता त्याच्यात काय, फक्त याच्यात काय झालं, याच्यात सर्वात मोठं वाईट गोष्ट ही झाली की तिच्या मुलीचं तर लफडं होतच होतं चुलत भावासोबत, गावभर तर डफडं वाजलंच होतं. पण त्याच्यात पुन्हा पोलीसवाल्यांनी पण त्यांना मारहाण करून पुन्हा त्यांना नसलेला नाहक त्रास झाला. कारण की त्यांना मार खावा लागला आणि काही दिवस त्यांना जेलची हवा पण खावा लागली, पोलीस कस्टडी पण घ्यावा लागली, कारण त्यांचा काही दोष नसताना. आता तुम्ही विचार करा, त्यांनी त्या गुन्ह्यात काय सांगितले पोलीसवाल्यांनी प्रेस नोट पण बाहेर काढली होती, जळगाव जामोदनं पण काढली होती, बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयातून पण बाहेर निघली होती. कारण की 13 दिवसात पूर्ण तपास केलाय.
कसल्याही प्रकारचा पुरावा, ठोस पुरावा नसताना पोलीसवाल्यांनी, गुन्हे अन्वेषण विभागानं ताबडतोब जलद पद्धतीने म्हणजे गुन्ह्याचा छडा लावलाय, असं चोखड कौतुक होत होतं. पण खरं कारण आता समोर आलंय, कारण की त्यांच्याकडून ओढून घेतलंय. विचार करा, ज्यांनी जो गुन्हाच केला नाही त्यांच्याकडून असं ओढून घेण्यात आलं की आमच्याकडून 23 एप्रिलला ती माहेरी आली आणि त्यांचं भांडण झालं 23 एप्रिलला. त्याच्यानंतर त्यांनी रागाच्या भरात बापूराव कळंबेकरांनी एक जवळ पडलेला बांबून मुलीवर हल्ला केला. त्याच्यात ती मूर्तमुखी पडली. एक दिवस घरात ठेवली, दुसऱ्या दिवशी गाडीवर आणली. त्याच्यानंतर जळगाव जामोद राजुरा शिवारात आणलं. त्याच्यानंतर तिचा गळा कापून, मुडकं कापून त्याला मारण्यात आलं. मारल्यानंतर तिथलं पुन्हा जाळण्यात आलं. म्हणजे इतका सविस्तर असा गुन्हा जो त्यांनी केलाच नाही, असा गुन्हा त्यांनी तिथं कबूल केलाय. आता म्हणजे मला हा विचार पडलाय की नेमका हा गुन्हा कसा काय केला असेल. म्हणजे पोलीसवाल्यांचा याच्यात काय आहे, नेमकं पोलीसवाल्यांना नेमकी गडबड काय झालेली होती की स्वतःच झाकण्यासाठी किंवा कमी काय, नेमकं कोणतं पारितोषिक हवं होतं की त्याच्यासाठी या पोलीसवाल्यांनी स्पीडनं असा कार्यक्रम केला. आणि हे यांनी असं कसं लिहिलं, तर सांगितलं की बा त्यांनी तो गुन्हा केलाच नाही, तरी पण ते गुन्हा स्वतः कबूल केला. कसा केला, काय केला, याची पण फार मोठी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला असं वाटतं की पोलीसवाल्यांची पण चौकशी व्हायला हवी. कारण की यांनी कसं काय केलं, ज्यांनी गुन्हाच केला नाही ते कबूल का झाले, नेमके माराच्या धाकात झाले का त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या, तर त्यांना अतिरिक्त असं टॉर्चर करण्यात आले. म्हणजे हे टॉर्चर फक्त बिहारमध्ये आणि युपी मध्येच पाहत होते, आता असं टॉर्चर तुम्ही बुलढाणा तसेच तुम्ही बीडमध्ये सर्रास तुम्ही बघू शकताय. म्हणजे मला असं वाटतंय बुलढाण्याचं बी, बीडचं बी आणि बिहारचं बी असल्यामुळे इंग्लिश अक्षर म्हणून काय बिहार म्हणजे बुलढाणा आणि बीडचा बिहार झाला की काय, असं म्हणायला वावगं ठरत नाही. आणि याच्यानंतर या पोलीसवाल्यांची पण तिथंच सखोल अशी चौकशी करण्यात यावी. कारण की नसलेले, ज्यानं गुन्हा केलाच नाही त्याला फाशी द्यायची, जे गुन्हेगार आहे ते मोकाट सोडायची, ही पद्धत आपल्या महाराष्ट्रात सर्रास सुरू झाली. कारण की महाराष्ट्राचा बीड होण्यासाठी फक्त 3 वर्षाचा आहे. कारण की गुंडांचं राज्य येण्यासाठी काहीतरी आपण पावलं दूर आहोत की काय, असं वाटायला लागले. इथं सर्वात मोठं म्हणजे इथं देवेंद्र फडणवीस यांचं पण इथं सबसे हार आहे. कारण की त्यांनी गृह मंत्रालय सोडून द्यावं आणि दुसऱ्या कोणाला तरी द्यावं. कारण की यांचं काय मुख्यमंत्रीपणे, गृहमंत्रीपणे दोन्ही हे पद त्यांना सांभाळल्या जाऊ शकत नाही. कारण की यांचं पोलीसवाल्यांवर चकच राहिला नाही. कारण की कोणालाही अटक करायला लागली. आता विचार करा, एखादा गुन्हा नाही केला, एखादा शेतात काम करणारा पण तरुण असू शकतो, उचलणार आणि त्याला कोण्या पण गुन्ह्यात कोणी पण अटक टाकणार. म्हणजे काय चाललंय, म्हणजे बेबुंद राजा दे नोकरी, असंच हे म्हणायला हरकत नाही. कारण की ह्या महाराष्ट्रात आपल्या ह्या बुलढाणा जिल्ह्यात नेमकं चाललंय काय, नेमकं हे करून काय राहिले याचा काही ताळ्या नाही. आता त्याच्यानंतर ती हजर आहे पोलिटिशियनला, तर मग पोलिसवाले मग तिचे आम्हाला ब्लड सॅम्पल घेऊ द्या, हीच आहे का ती बघू द्या. आता त्या टायमात जर मूर्ती द्यायचा, जर पोलिसवाल्यांनी जर अशी चौकशी केली असती तर विनाकारण जे बापूराव कळंबेकर आहे यांना विनाकारण झालेला त्रास, आता हा त्रास कोण भरून देणार, त्यांचं झालेलं नुकसान कोण भरून देणार, नेमकं त्यांना झालेला मारहाण कोण भरून देणार, त्यांच्यानंतर त्यांना झालेला मनस्ताप हा कोण भरून देणार. एक तर त्यांच्या मुलीचं तर अनैतिक संबंध गावात भावकीत तर होतेच, त्याच्यानंतर हा पण वरून भेटलेला प्रसाद. म्हणजे नेमकं यांना कोणाची सजा देण्यात आली, का असं करण्यात आलं, का त्यांना खोट्या गुन्ह्यावर काय अटकवण्यात आलं होतं, आज सर्वात मोठा संतप्त असा सवाल आहे. आता तुम्हाला ह्या स्टोरीतून काय वाटते, नेमकं तुमच्या कॉमेंट्स इथं करा. आपल्या कोणा पोलिसवाल्यांना बदनाम करायचं नाही, पण ही व्यवस्था आहे, या व्यवस्थेवर आपल्याला बोट उचलणं आपले प्रथम कर्तव्य आहे. कारण की हे अन्याय करणं सुरू झालंय. म्हणजे जिथं आता तोंड दाबून बुक्याचा मार मारला जाईल. म्हणजे तुम्ही गुन्हा केला नाही तरी पण पोलिसवाले त्यांच्या मनात ती स्टोरी बनवणार आणि तसं तुम्हाला तिथं हजर केले जाणार. म्हणजे तुम्हाला नसलेला गुन्हा न करता येईल, पोलिटिशियनला तुम्हाला विनाकारण नसलेला त्रास होणार. याच्यावर कुठंतरी ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध कुठंतरी पावलं उचलायला हवीत, किंवा देवेंद्र फडणवीसांनी पण कुठंतरी काहीतरी याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजेत. कारण की असे गुन्हे पुन्हा पुन्हा असं काही घडू नये महाराष्ट्रात. कारण की महाराष्ट्रात राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.